नमस्कार मंडळी, जय शिवराय. पुन्हा एकदा तुमचं आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, नुकताच ही घटना घडली आहे मुंबईमध्ये बदलापूर शहरात. एका शाळेमध्ये एक खूप गलिच्छ गोष्ट घडली आहे. त्या शाळेच्या कर्मचाऱ्यांना, ज्या कर्मचाऱ्याने ती गोष्ट केली त्याला शिक्षा झाली पाहिजे हीच मी माझ्या महाराष्ट्राच्या सरकारशी विनंती करू इच्छितो. कारण असा कुठल्याही प्रकारची गोष्ट महाराष्ट्रामध्ये किंवा कुठल्याही भारताच्या कुठल्याही कोणामध्ये घेतली जाणार नाही, खपून घेतली जाणार नाही. तर महाराष्ट्राच्या सरकारला माझी एवढीच विनंती आहे की कृपया करून त्यांना चांगलीच शिक्षा द्यावी आणि बंगालमध्ये झालेल्या घटनेवर पण काहीतरी सुनावणी घेतलीच पाहिजे. कारण हे घडणं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये घडणं चुकीचं आहे. मी विनंती करतो की या गोष्टीचा प्रत्येक महाराष्ट्राला जाब भेटलाच पाहिजे, प्रत्येक महाराष्ट्राला आणि त्या चिमुरडीला न्याय भेटलाच पाहिजे. एवढंच मला सांगायचं आहे. तर चला आज सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, बिग बॉस मराठी हा एक ट्रेंडिंग शो चालला आहे महाराष्ट्रामध्ये. प्रत्येकाच्या घरात 9 वाजले की वाट बघतात की बिग बॉस आहे, बिग बॉस आहे. सो प्रत्येकजण बिग बॉसचा खूप मोठा फॅन झालेला आहे आणि आपल्या व्हिडिओचा पण फॅन होत आहे. हळूहळू आपले पण फॅन्स वाढत आहेत. या व्हिडिओला पण चांगला प्रतिसाद भेटतो आहे. काही चुकीच्या कमेंट्स पण येत आहेत. मी बोलतोय ते खरं बोलतोय. मी काय चुकीचं बोलत असेल तर तुम्ही मला सांगा, ठीक आहे. पण जे दिसतंय ते मी बोलतोय. जो चुकीचा वागेल मी त्याला चुकीचं सांगेल, जो बरोबर वागेल मी त्याला बरोबर सांगेल. त्यासाठी माझ्या व्हिडिओला चुकीच्या कमेंट करणारे चुकीचं आहे. मॉडरेटर असिस्टंट लावलाय भावांना, ठीक आहे. सो चला सुरू करूया. खालचा एपिसोड बघितला मी काल. जे सत्य असत्यवर जो गेम चालू होता त्याच्यामध्ये आपल्या जान्हवीताईंनी अक्षरशः पायरीच ओरडली. म्हणजे पॅडी दादाच्या करिअर बद्दल विषय काढला. तुमचं करिअर डुबलंय म्हणते. अगं बया, काय बोलते तू? जेव्हा जन्माला आली ना, तू 97 समथिंग काहीतरी बॉर्न आहे तुझा. 2004 मध्ये पहिली नाट्यकथा होती गंगूबाई नॉन मॅट्रिक्स, टीव्हीला पण यायची ती त्यांनी केली होती जेव्हा तू दुसरीत होती. समजली का? काय बोलते याचं भान ठेव. फक्त बिग बॉस पुरतच तुला राहायचंय की बाहेरून पण तुला काम करायचंय? कोणाच्या करिअरवर बोलणं योग्य नाहीये जान्हवीताई. कृपया करून असं करू नका. तुम्हाला आय थिंक अजूनपर्यंत त्याची हे कळली नाही की आपण चुकीचं बोललो. तुम्ही अजून पाटीदारांना सॉरी बोलायला गेले नाहीये. तर कृपया करून असं बोलू नका. त्यांनाच काय प्रत्येकाला सांगतो की कोणीच आपल्या करिअरवर बोलणं योग्य नाहीये. दुसऱ्याच्या करिअरवर बोलणं, कोण कसा आहे, कोण काय आहे, कोण कसा आलाय, हे तुम्हाला कुठल्या प्रकारचा हक्क नाहीये. कोणालाच हक्क नाही कोणाच्या करिअरवर बोलणं. सो जान्हवीताई, तुम्ही महाराष्ट्राची आणि पॅडीदादांची माफी मागितलीच पाहिजे. तुम्ही मागितलीच पाहिजे, दोघांची माफी मागितलीच पाहिजे. कारण तुम्ही चुकीची गोष्ट केली आहे. कारण पॅडीदादा एक खूप मोठे कलाकार आहेत. त्यांनी 2004 पासून महाराष्ट्राला हसवलं आहे. महाराष्ट्रालाच काय, बाहेरची जनताही बघते. ज्यांना मराठी समजत नाही पण तरी ते महाराष्ट्राला पॅडीदादांना बघतात, त्यांना आवडतात पॅडीदादा. सो तुम्ही महाराष्ट्राची आणि पूर्ण जनतेची आणि पूर्ण पॅडीदादांची माफी मागितलीच पाहिजे. मी त्यासाठी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितलीच पाहिजे. काल रक्षाबंधन होता मित्रांनो, सोमवारी. रक्षाबंधन आपल्या घरातही सेलिब्रेट झालाय बिग बॉसच्या घरामध्ये. थोडं भावूक वातावरण क्रिएट झालं बिग बॉसच्या घरात. आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसेलच. बाहेरून आहे ना, काही बहिणींच्या भावांनी ना त्यांना राखी पाठवली आणि गिफ्ट्स पाठवले. त्याच्यामध्ये जान्हवीला राखी आली, कॅडबरी सेलिब्रेशन आले आणि आर्याला पण आले. तर थोडीशी ती भाऊक झाली आहे. ऑब्वियसली यार, भावाला राखी बांधणं, रक्षाबंधन हा खूप मोठा सण आहे आपल्या महाराष्ट्राकडे. प्रत्येक बहीण भाऊ होतेच. दोघी भाऊ झाल्या थोड्याशा. तिच्यासोबत आपली इरिना रशियन फॉरेनची आहे. पण एक विचार करा मित्रांनो, भारताचं कल्चर तिने कसं जपून ठेवलंय. ती सुद्धा रडली अरबाज जवळ की मला माझ्या भावाची आठवण येते, मला सुद्धा रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं, मला माझ्या भावाची आठवण येते. सो महाराष्ट्राचं कल्चर, भारताचं कल्चर बाहेरचे दुनियातले लोक, बाहेर देशातले लोक पण एक्सेप्ट करताय. ते सुद्धा आपलं कल्चर जपताय.
ही आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या भारतासाठी खूप मोठी बाब आहे, खूप मोठी एक गर्वाची गोष्ट आहे. त्यानंतर रक्षाबंधनचं त्यांना गिफ्ट आलं. सगळ्या बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधली. त्यात आपल्या खास बहिणी अंकिताताईंनी डीपी दादांना राखी बांधली, कारण त्यांचं हे नातं खूप घट्ट आहे, खूप स्ट्रॉंग नातं आहे आणि ते मनापासून एकमेकाला भाऊ बहीण मानतात. आणि हे महाराष्ट्रही बघतोय, डीपी दादा अंकिताताईची किती केअर करतात हे पूर्ण महाराष्ट्र बघतोय. सो ती अंकिताने डीपी दादांना राखी बांधली. त्यानंतर निक्कीताईने आपल्या सूरजला राखी बांधली. सूरज थोडासा भाऊक झाला तिने मनापासून बांधली राखी, पण ती जे बोलली की मला तू कधीही फोन कर, कधीही भेट, अर्ध्या रात्रीला अर्ध्या शूटिंगमध्ये मी तुझ्यासाठी येईल. चांगली गोष्ट आहे, मला छान वाटलं तिथे पण. आणि त्यानंतर तिने घनश्यामला पण राखी बांधली. घनश्यामसोबत तिने काही गोष्टी क्लिअर पण केल्या, पण घनश्याम तुम्हाला माहिती आहे डबल होती, इकडचं तिकडे तिकडचं तिकडे. सो त्याबद्दल काही जास्त बोलण्यात अर्थ नाही, कारण त्याचा गेमच नाही आहे. तो काय खेळतो त्यालाच माहिती. खिचडी बनवता बनवता सगळ्यांनी चर्चा केली की आता नेमका गेम कसा खेळायचा. रक्षाबंधन तर झालेच झाले, खिचडी बनवत होती जरा. खिचडी बनता चर्चा झाली की निक्की अशी बोलली, निक्की कशी झाली, आता गेम काय खेळायचा, आपण कसं खेळायचं, काय खेळायचं. वैभव त्यानंतर तुमचा जान्हवी, नंतर छोटा घनश्याम, या तिघांची चर्चा चालू होती की नेमकं आता काय गेम खेळायचा, कसा गेम खेळायचा. त्याच्यावर जेव्हा चर्चा चालते नेमकं ते काय करणार आहेत, आता गेम त्यांचा कसा बदलणार. कारण महाराष्ट्राला दिसतंय की त्यांचा गेम कसा असतो, ते कसा गेम खेळतात. त्याबद्दल आता ते अजून चर्चा चालू आहे त्यांची, नेमकं पुढे काय करायचं, कोणाला नॉमिनेट करायचं, कोणाला काय करायचं, कोणाला काय नाही करायचं, त्या गोष्टींवर त्यांची चर्चा झाली आहे. त्यानंतर आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो तुम्हाला दिसेल अरबाजला कन्फेशन रूममध्ये बोलवलं आहे आणि अरबाजला एक गोष्ट सांगितली आहे. एक पॉवर कार्ड म्हणू शकतो त्याला, किंवा एक पॉवर देऊ शकतो, किंवा एक ट्विस्ट म्हणू शकतो. बिग बॉस म्हणतात की आपण ट्विस्ट करतो बिग बॉसच्या घरामध्ये. तर आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसेल की बिग बॉसने अरबाजला सांगितले की तुम्ही तुमची कॅप्टन्सी सोडून एकतर तुम्ही घरात प्रीमियम राशन दोघं टीमला देऊ शकतात. दोघं टीमला, एका टीमला नाही, दोघं टीमला देऊ शकतात. दोघं टीमला त्यांच्या मनपसंतीचे घरातले आयटम्स, जेवणाचे आयटम्स तुम्ही घेऊन देऊ शकता, बेबी करन्सी घेऊन. त्याच्या बदल्यात तुम्हाला तुमची कॅप्टन्सी सोडावी लागेल. सो हा खूप मोठा प्रश्न पडला महाराष्ट्राला आणि त्यांच्या टीमला आहे की हा कॅप्टन्सी सोडेल की घरात जेवण आणेल. जर अरबाजने कॅप्टन्सी नाही सोडली तर तो अजून महाराष्ट्राला तो असं त्याच्यावर थोडे चिडतात, कारण त्याचा गेम थोडासा ना असं क्रूर होतं. जर का त्याने इथे आपली कॅप्टन्सी सोडून घरातल्यांचा विचार केला तर तो कुठेतरी त्याच्या मनातल्या गोष्टी, म्हणजे तो त्याच्यामध्ये जो सॉफ्ट कॉर्नर आहे तो दिसेल महाराष्ट्राला. आणि महाराष्ट्रही बघू इच्छितो की अरबाजच्या मनात पण सॉफ्ट कॉर्नर आहे का, अरबाजच्या हृदयात पण सॉफ्ट कॉर्नर आहे का घरवाल्यांसाठी किंवा त्याच्या टीम मेंबरसाठी किंवा कोणासाठी. तर तो आहे का हे महाराष्ट्राला पण बघायचं आहे. तर अरबाजने, माझ्या हिशोबाने अरबाजने कॅप्टन्सी सोडून जेवणाची व्यवस्था केली पाहिजे. सो बघू आजच्या एपिसोडमध्ये नेमकं होणार काय, त्याबद्दल आपण बघणारच आहे. निक्की आणि एरिनामध्ये झाला मोठा वाद. निक्की आणि एरिनामध्ये वाद होणं ही खूप म्हणजे वेगळी गोष्ट ना, कारण एकाच ग्रुपचे आहेत. वैभव आणि निक्की, वैभव आणि इरिना, वैभव आणि अरबाज, वैभव आणि जान्हवी, वैभव आणि डीपी डीपी म्हणतो घनश्याम. सो हे एकाच ग्रुपचे आहेत. काल रात्रीच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असणार, एपिसोड संपता शेवटच्या क्षणाला वैभव आणि इरिनाचा हात एकमेकांच्या हातात होते झोपताना. चालेल. सो इरिना आणि निक्कीमध्ये वाद झालाय. तर इरिना तिला बोलते तुला हिंदीमधून रिजेक्ट केले म्हणून तू इथं आली. ते आता ब्राह्मण आहे बाबा, आपल्याला नाही माहिती, त्याच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं पण नाही. ते त्यांचं बघ होते काय भांडणं करतात ते, आपण त्यावर काही जास्त चर्चा करणार नाही, कारण कसं आहे कोणाच्या करिअरवर आपण बोलणार नाही आणि आपल्याला ते आवडत पण नाही. ठीक आहे, आपण त्यावर काय बोलणार नाही जास्त. त्या दोघांमध्ये आता भांडणं चालू आहेत की नेमकं काय काय नाही आहे. कारण काहीतरी यांच्या दोघांमध्ये असा वाद झाला आहे की इरिनासाठी तिने फेवरिझम केलं निक्कीने. निक्की बोलते की तुला तिकडे कोणी घेतलं नाही म्हणून तू आमच्या ग्रुपमध्ये आली, असं निक्कीचं म्हणणं आहे की तुला तिकडे डीपी राहण्याच्या ग्रुपमध्ये कोणी ठेवलं नाही म्हणून तो आमच्या ग्रुपमध्ये आली, असं तिने बोललंय. बाकी आता त्या दोघांचं भांडण नेमकं कसं वाढणार की छोटं मिटणार हे आता आपल्या एपिसोडमध्ये करायचं. कारण त्याच्यामध्ये वैभव दादा आपल्या ग्रुपची भांडण शांत करण्यात एक्सपर्ट आहे की. बाकी टीम बी आजचा जो टास्क आहे जिंकते की हारते हे बघणे खूप
मजा येणार आहे. कारण टीम बीला तो काल गेम खेळणार ना राव, एक नंबर. महाराष्ट्राला तुम्ही आवडले, एक नंबर बोलतो भावानो, एक नंबर. म्हणजे तुम्ही काय उलटा पालटा पासा मारलाय सगळ्यांवर. पहिला जर का व्यक्ती सोडला, आर्या जर का सोडली, त्यानंतर जो तो गेम खेळला ना राव, एक नंबर. म्हणजे एवढं आवडलं मला. मी म्हणतो ना, कालचा एपिसोड एवढा मज्जा केली ना, एकदम आनंद आला आणि खूपच राडा केला तुम्ही लोकांनी. असाच राडा करत राहा, जेणेकरून महाराष्ट्र तुम्हाला बघत राहील, महाराष्ट्र तुम्हाला प्रेम करत राहील. निक्कीने जेव्हा तिथे कालच्या एपिसोडमध्ये ना एक गोष्ट पिन करायची राहिली. जेव्हा ना आपल्या वर्षातही गेला होता आतमध्ये, वर्षातही गेल्या, सीटवर बसल्या, प्रश्न विचारता बिग बॉस. विचारता बरोबर निक्की अशी पुढे आली आणि गुजर दाबायला गेली. तेवढ्यात बिग बॉसने प्रश्न विचारला आणि ही बाई लगेच बोलते की मी सहमत आहे. टीमच्या विरोधात जाऊन बोलते सहमत आहे. जान्हवीला लगेच मागून टीम केली, ए बाई थांब जरा, आम्ही सहमत नाही. आणि हळूच कळलं ना, वैभवकडनं ऐकायला आलं की आमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे का नाही ग्रुपमध्ये, आम्ही काय मॅटर करतो का नाही. सो साईडलाईन केल्या गेलं होतं त्या गोष्टी. सो कालचा एपिसोड मस्त होता मित्रांनो. तुम्ही बघितला नसणार तर परत जाऊन एकदा बघा. बाकी आपला व्हिडिओ कसा वाटतो हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की राहो. कशाला कंजूशी करतायत सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो, मी काय अजून तुम्हाला काय ॲडिशनल बघायची इच्छा आहे किंवा कुठे काय चुकतंय का, ह्या गोष्टी तुम्ही मला सांगितल्या तर मला इम्प्रूव्हमेंटसाठी हेल्प होईल. बाकी आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी भाई. लव यू ऑल. जय शिवराय.